हॅलो नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नागपंचमी स्पेशल सातूच्या पिठाची पारंपरिक रेसिपी। चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी घेतले आहे अर्धा किलो गहू। गव्हाला पाण्याने 2-3दा धुवून घेऊन 10 मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवले। नंतर सगळे पाणी एका गाळणीने निथळून घेतले। रेसिपी नागपंचमीला विदर्भाच्या अनेक भागात केली जाते। सातूचे पीठ बरेच दिवस टिकणारे आणि पौष्टिक सुद्धा आहे। असं म्हणतात की पूर्वी सैनिक जेव्हा युद्धावर जात असे तेव्हा हे सातूचे पौष्टिक पीठ सोबत घेऊन जात असे। आता आपण या गव्हाला एका स्वच्छ सुती कापडामध्ये 3 ते 4 तासासाठी बांधून ठेवूया। ही पारंपरिक रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा। तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। तर मग हे गहू आपण ठेवून देऊ 4 तासासाठी। आता आपले गहू ओलवून झालेले आहेत। मी ते अर्धा कप चणा डाळ घेते। कपाने मी मगाशी 2 कप गहू घेतले होते, त्याला अर्धा कप डाळ घेतली, चणा डाळ घेतली। चणा डाळीला आपण छान 2-3दा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि नंतर ही डाळ निथळण्यासाठी जाळीमध्ये काढून घेऊया। तुमच्या भागात पण ही रेसिपी केली जाते का मला कमेंट करून नक्की सांगा। एका लाईक आणि कमेंटमुळे माझं मोटिवेशन नक्कीच वाढेल, त्यामुळे कमेंट नक्की करा, लाईक नक्की करा। चला तर मग आता ही डाळ आपण एका स्वच्छ सुती कापडावर चरवून घेऊया आणि तिला फॅनच्या हवेमध्ये घरातच थोडं मॉइश्चर जाईपर्यंत सुकवून घेऊया। चला तर मग आता 4 तास झालेले आहेत। आपण आपले गहू बघूया। आता या गव्हापासून जर तुम्हाला कोंडा वेगळा काढायचा असेल ह्या गव्हाचा तर तुम्हाला याला कांडून घ्यावा लागेल, पण मी इथे याला कांडून घेणार नाही आहे। काढण्याची प्रोसेस ही कोंडा वेगळा करायसाठी असते आणि मला याचा कोंडा काढायचा नाही आहे, कारण त्या कोंड्यामध्येच भरपूर प्रमाणात फायबर असतं जे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं। जर तुम्हाला कोंडा नको असेल तर तुम्ही त्याला कांडून कोंडा वेगळा करू शकता। कारण आता आपल्याला गहू हा मंद आचेवर छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। आत्ता आपले पेशन्स इथे चेक होणार आहे। तर ह्या गव्हाला मंद आचेवर भाजताच मी दुसऱ्या एका कढाईमध्ये चणा डाळ आपण धुवून घेतली होती, सुकायला ठेवली होती, ती चणा डाळ पण भाजायला ठेवते। तुम्ही बघू शकता यातलं मॉइश्चर पूर्ण गेलेलं आहे, काहीच त्याला पाणी राहिलेलं नाही आहे डाळीला आता, पण थोडीशी ओलसर अशी आहे ती। तर आपण याला छान लालसर कलर येईपर्यंत भाजून घेऊया। लक्षात ठेवा डाळ ही मंद आचेवरच भाजायला हवी, जेणेकरून आपल्याला एकदम जळणार नाही डाळ। आणि तुमच्या भागात पण ही रेसिपी केली जाते का? ह्या रेसिपीला सातूचं पीठ हेच नाव आहे का? विदर्भात याला सत्तूचं पीठ असंही म्हटलं जाते। तुमच्या भागात याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा। या पिठाला आपण न भाजता खाणार आहोत नंतर दळल्यानंतर, त्यामुळे तुम्हाला हे गहू एकदम व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत मंद आचेवर भाजून घेणं खूप गरजेचं आहे। चणा डाळ पण आपल्याला मंद आचेवरच भाजायची आहे, लालसर तांबूस रंगाला येईपर्यंत भाजून घ्यायची आहे हिला पण। तुम्ही बघू शकता माझी गॅसची फ्लेम एकदम लो आहे, मंद आचेवरच मी हिला भाजत आहे। साधारण 15 ते 20 मिनटं आपल्याला व्यवस्थित हिला भाजून घ्यावे लागणार आहे। 15 ते 20 मिनटं भाजल्यानंतर आपल्याला ही डाळ अशी करकर वाजताना लागेल आणि हिचा रंग असा बदलत जाईल आणि लालसर तांबूस रंग यायला सुरुवात होईल ह्या डाळीला। मी डाळ भाजते आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्यासाठी तुम्हाला कुठलेच पैसे पडणार नाही आहे। सो प्लीज लाईक, कमेंट अँड शेअर। आता आपल्या डाळीला तांबूस रंग यायला सुरुवात झालेली आहे। आता आपण हिला अजून 5 ते 10 मिनटं परत मंद आचेवर परतवून घेऊया। वर आपले गहू बघूया। गव्हाला आपल्याला मंद आचेवर सतत परतत राहावं लागणार आहे, जेणेकरून गहू खालून एकदम लाल होणार नाही। आता तुम्ही बघू शकता आपली डाळ एकदम लालसर तांबूस रंगावर आलेली आहे। मस्त अशी खमंग भाजल्या गेलेली आहे आपली डाळ। गव्हाला पण मस्त लालसर असा तांबूस रंग यायला सुरुवात झालेली आहे। आता मी डाळीची फ्लेम बंद करते, हिला दुसऱ्या एका भांड्यात काढून घेते आणि ह्याच कढईमध्ये जेवढी डाळ घेतली होती तेवढ्याच फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळवा घेते आणि याला पण छान लालसर तांबूस रंग येईपर्यंत
भाजून घेते। माझा जो कप आहे हा 1 पावाचा आहे, म्हणजे आपल्याला अर्धा पाव फुटाण्याची डाळ घ्यायची आहे। अर्धा पाव म्हणजे जवळपास 125 ग्राम फुटाण्याची डाळ मी इथे घेतलेली आहे। फुटाण्याच्या डाळीला आपण लो फ्लेमवर छान लालसर तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आपल्याला। 15 ते 20 मिनिटं लागतील आपल्याला ह्या फुटाण्याची डाळ भाजायला। हे बघा तुम्ही बघू शकता 15 ते 20 मिनिटानंतर छान लालसर तांबूस झालेला आहे। फुटाण्याची डाळ ऑलरेडीच भाजलेली असते, त्यामुळे हे चणा डाळीपेक्षा पटकन भाजून होऊन जातं। दुसरीकडे आपण मंद आचेवर गहू पण भाजतोच आहे। तर तुम्ही बघू शकता आता आपले गहू पण छान मस्त लालसर तांबूस रंग आला आहे आपल्या गव्हाला आणि मस्त आपले खमंग असे भाजले गेले आहे गहू। हे गहू त्यानंतर डाळवा म्हणजेच फुटाण्याची डाळ आणि चण्याची डाळ जितकं छान आपण भाजू तितका छान मस्त सुगंध सुटेल आणि सुगंध आला की समजायचं की आपला छान मस्त भाजून झाला आहे आणि नंतर दळल्यानंतर पण ती आपण तशीच खाऊ शकतो। तर हे अर्धा किलो गहू मला भाजायला 1 तास मला लागलेला आहे। हे पूर्ण गहू छान असे लालसर तांबूस रंगावर येईपर्यंत 1 तास पूर्ण लागलेला आहे। आता आपलं बऱ्यापैकी काम झालेलं आहे। आता आपल्याला फक्त याच्यामध्ये काही छोटे छोटे इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहे, तेवढे झालं की आपण दळून आणायचे आहे। तर आपण इथे टाकणार आहोत 7 ते 8 विलायची, 1 कलमीचा तुकडा, त्यानंतर जिरे भाजून घेतलेले 1 चमचा, 2 लवंगा, अर्धा चमचा सुंठ पावडर म्हणजे जिंजर पावडर, त्यातलं अर्ध जायफळ आपण इथे घेणार आहोत। आता हे जे इन्ग्रेडियंट्स आपण टाकले, जर तुमचे गहू 1 किलो असेल तर तुम्ही हे प्रमाण डबल करा। हे अर्ध जायफळ मी इथं किसून घेतलेलं आहे, 2 लवंगा घातल्या, त्यानंतर मी याच्यामध्ये जिरे टाकते, भाजून घेतलेले जिरे टाकते 1 चमचा, त्याच्यानंतर जिंजर पावडर, सुंठ, वेलची थोडी कुटून घेतली, तुकडे करून घेतले आणि विलायची सोलून घातल्या। तिचे साल मी इथे काढून घेतलेले। आता आपल्याला काय करायचे की फुटाण्याची डाळ आणि चण्याची डाळ जी आपली भाजून ठेवली होती ही याच्यामध्ये मिक्स करायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून याला गिरणीवरून दळून आणायचं। मी हे मिक्स करते तोवर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका। माझे असेच वेगवेगळे विषयांवरचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला मग आता मी हा मिश्रणाला घरगुती आटा चक्की जी आहे माझ्याकडे त्याच्यामधून याला मी ग्राइंड करून घेते, दळून घेते। हे मिक्सर मी याच्यामध्ये टाकते आणि थोड्या वेळातच अगदी 5 ते 10 मिनिटात हे मिश्रण दळून होऊन जाईल। हे मिश्रण दळून होईपर्यंत हे सत्तू खाण्यासाठी म्हणजे सातूचं पीठ खाण्यासाठी मी एका भांड्यात गरम पाणी ठेवलं, त्यामध्ये गूळ घातला आणि ह्या गुळाला मी इथे गॅसची फ्लेम ऑन करून पूर्णपणे वितळून घेणार आहे, म्हणजेच गुळवणी करून घेणार आहे किंवा गुळाचं पाणी करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता हा गूळ हळूहळू याच्यामध्ये मेल्ट होऊन हे पाणी जवळपास 5 मिनिटं लागले मला हे गूळ मेल्ट करायला। सातूचं पीठ एका भांड्यात काढून घेतलं। आता ही गुळवणी थोडीशी नॉर्मल झाली तरी पण ती गरमच आहे। आता ही गरम असलेलीच गुळवणी मी गाळणीने गाळून त्या पिठामध्ये घालते आणि तिला छान गुठळे वेरेपर्यंत मिक्स करून घेते। हे गरम गुळाचं पाणी घातल्यामुळे काय होतं की आपल्या पिठात जर काही थोडासा कच्चापणा राहिला असेल तर तो निघून जाईल आणि त्रास होणार नाही खाताना आपल्याला। आता ह्या पिठाला तुम्ही असं पण खाऊ शकता किंवा तुम्हाला वाटत असेल की कच्चं राहिल्यासारखं वाटतंय पीठ किंवा अजून काही, तर तुम्ही ह्याला परत कढईमध्ये थोडंसं तूप टाकून अजून परतून घेऊन नंतर त्याच्यात गुळवणी मिक्स करून सुद्धा खाऊ शकता। ते हा गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे मी याची चव बॅलन्स होण्यासाठी थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे। तुम्ही या पिठाचा शिरा करून सुद्धा खाऊ शकता। शिरा पण याचा अप्रतिम लागतो। त्यात जर तुम्ही साखरेऐवजी जर गूळ घातला, जर तुम्हाला आवडत असेल तर अप्रतिम लागतो। आता मी याला छान मिक्स करून घेते। यामध्ये गुठळ्या नको राहायला, गुठळ्या पूर्णपणे काढून घ्यायच्या मिश्रणातल्या, म्हणजे मग आपल्याला ते खायला एकदम क्रीमी आणि एकदम छान लागेल जिभेवर। ह्या सातूच्या पिठापासून आपण ह्याचे लाडू पण तयार करू शकतो। लाडूची रेसिपी जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर मी लाडूची रेसिपी सुद्धा तुमच्यासाठी नक्की बनवेन। तुम्ही मला कमेंट करून सांगा की मला लाडूची रेसिपी पण बघायची आहे, मी नक्की ट्राय करेन। तर तुम्ही बघू शकता किती छान क्रीमी टेक्स्चर आला आहे, कलर पण बघा कसला भारी आला आहे आणि तुम्हाला सांगते चवीला सुद्धा हे अगदी अप्रतिम लागतं। तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आता मी याला सर्व करते एका बाउलमध्ये। माझा मुलगा कधीची वाट बघतो, आई कधी होणार आहे आणि मी कधी खाणार आहे। त्याच्या घाईमुळे काही लम्स याच्यात राहिलेले असू शकतात, तुम्ही मात्र लम्स काढून घ्या
आणि मस्त 1 चमचा यावर तूप घाला आणि मस्त खायला घ्या। तुम्ही बघू शकता या सातूच्या पिठाचा रंग किती छान आला आहे, एकदम मस्त चॉकलेटी असं वाटतंय की चॉकलेट क्रीम खातोय। तर चला मग परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय गजानन, रामकृष्ण हरी।